विधी पाहणं फार तरुण वर्गाला फार कठीण होणार. हो हो हो. तरुण वर्गाला एक सिनेमाचा दिग्दर्शक आला, स्वामीचं दर्शन घेऊन असा बसला. हॉलिवूडमध्ये त्याला कुठलं सिनेमाला सुगंध दिग्दर्शक होता. दिग्दर्शक, सिनेमाचा दिग्दर्शक. कडे आल्यानंतर सहज गोष्टी निघाल्या. आमच्या शेजारीच बसला होता. सहज गोष्टी निघाल्या. ते स्वामीच्या दर्शनाकरता आला होता. मग त्याने सांगितलं या सिनेमामध्ये एक सगळ्या वेश्या आहे म्हणे, सगळ्या. हो हो. माणसंही तशीच आणि त्यांना विधी नाही आणि काय नाही, निश्चित साऱ्या वेश्या आहे म्हणे. आणि ते हिरो होऊन बसल्या. हो 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 हो. म्हणे तरी गौरव नटी जाणार होती. इतका लोक गोळा झाला की तिला आदल्या स्टेशनवर उतरून घ्यावं लागलं. नाही चंद्राकिंगी झाली असते. तरुण वर्ग कुठे चाललाय, काही दिशाहीन झालाय. दिशाहीन झाले. एक क्रिकेटर येणार होता. दारावर ते आता भेटणार होते पाहायला. लोक दारावरती इतकं चेंगराचेंगरी झाली. 10-5 लोक मेले त्याच्यात. हो हो हो. बरं. त्याला क्रिकेटर माणसाला काय पाहायचं आहे. हो हो. बरं त्याला जवळूनच पाहायला पाहिजे असं आता लांबून बघा की. म्हणजे शिक्षण देण्याची पद्धती होती ना, ते गुरुकुल पद्धती मोडल्या गेली. हो, गुरुकुल पद्धत मोडल्या गेली. ते कशी पाडली, ते इंग्रज लोक मोठे हुशार आहे. हो. गुरुकुल पद्धतीमुळे लोक आपल्याला राज्य करू देणार नाही. हो बरोबर. हां. म्हणून पहिला हल्ला केला त्याच्यावर. हो हो. आणि मग शालेय पद्धती निर्माण केली. हो हो हो. इंग्रजांनी. त्याच्यामुळे आपल्याला हिंदू धर्माचा आणि याच्यातलं ज्ञानच संपलं. हो बरोबर. हां. सगळ्या गुरुकुल पद्धती मोडल्या गेल्या सगळ्या. कुठं राहिल्या नाही तर सगळ्या उपनिषद वाचा, सगळ्या गुरुकुल पद्धती. बरोबर. आता शालेय शिक्षणामध्ये कोणतंच गुरुकुल पद्धतीचं शिक्षण असं विचित्र निर्माण केलं. त्याच्यामुळे संस्कार आणि विचार राहिलेच नाही मुलांमध्ये. ते शिक्षणच पद्धत. शिकणारी तसेच आणि शिकवणारी तसेच. दोन्ही तसेच. दोन्हीसारखेच आहे. कुठं बरोबर. हो. ही पाश्चिमात्य पद्धती आहे. ही कोणती शिक्षण पद्धती, इंग्रजी शिक्षण पद्धती. हो. त्याला काय आहे, तुम्हाला अभ्यास येत नसला ट्युशन लावा. हो. पैसे द्याल तर शिकवतो, नाही तर हो हो फक्त डिग्री मिळवायची. नाही रे, आपल्या इथं फुकट तयार करत होते. हो, गुरुकुल पद्धतीमध्ये मुक्त शिक्षण. एखाद्या पोराला शिकायचं असलं तर ट्युशन द्यावी लागते. आता ट्युशन द्यावी लागते. ही पाश्चिमात्य पद्धती. गरीबाला जर कुठं प्रवेश करायचा असेल तर कुठला काय पैसा कुठं आहे. आता डॉक्टर व्हायला 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये, 50 लाख रुपये ऍडमिशनला द्यावे लागतात बाबा. बरोबर. तेव्हा कुठे MBBSच्या पहिल्या वर्षाला प्रवेश. आपल्या ह्याच्यात फुकट शिकवत होते. हो, हे त्यावेळेला फुकट शिकवत होते. आयुर्वेद विज्ञान त्यावेळेला फुकट होतं. सगळं फुकट होतं. उलट त्याची काळजी करायची. हो हो. आता आपल्या संस्थेची पद्धत फुकट आहे सगळं. हो. बरं, त्याला पुन्हा नाश्ता, जेवायला 2 वेळा किती जेवायला. हो. आणि पुन्हा आणखी त्याला कपडे, तमकं राहण्याची सोयी. गुरुकुल पद्धत संपल्या म्हटलं. हो हो हो. ते इंग्रजांनी पहिला घाव त्याच्यावर मारला. हो, त्याच्यावर मारलं. आणि शिकवणाऱ्या माणसाला सांगितलं तुम्ही शिकवा, तुम्हाला भरपूर पगार देऊ. पगारामुळे ही पद्धत मोडली. हो, लोभी बनले पगारामुळेच. इंग्रजी पद्धत, इकडची पद्धत मोडली, गुरुकुल पद्धत. त्यामुळे
विद्यार्थ्याचा आणि गुरुचा नातं संपवून टाकला. हो हो बरोबर. आज तो म्हणत असतो विद्यार्थी तू का फुकट शिकवतो का, पैसा घेतात हो हो हो. ते एकमेकांचं गुरु आज्ञा शिष्य विद्यार्थी हे मोडून गेलं सगळं पद्धत. बरं काही ठिकाणी चालू आहे म्हणून बरं आहे, हो. चालू आहे म्हणून मग आपल्या संस्थेसारख्या अशा संस्था आहेत अजूनही काय वेदांताच्या? कुठलं काय एवढं म्हणजे काशी पद्धत, काशी 4 पोरं शिकायला मिळत नाही बघा तिथं. सगळ्या आश्रम ओस पडले. एवढा मोठा जगन्नेश्वर शास्त्री आहे, राजेश्वर शास्त्रीचा मुलगा, शिकायला कोण आहे आश्रमात? तिकडं कोणी जाईना, तिकडं जात नाही कोणी. ब्राह्मणाची पोरं सुद्धा जात नाही. ते थोडं आळंदीला बरं आहे आपलं म्हणून. आपली माऊलीची परंपरा आपल्या संस्थेने टिकवून ठेवली, ती जोग महाराजांच्या परंपरेने ठेवून ठेवली. तिथंच नाही, पुष्कळ ठिकाणी गुरुकुल पद्धती संपवून टाकल्या. हो हो हो. ते आपले शास्त्री सांगायचे, गोपाळ शास्त्री गोरे, तर म्हणे मी सगळी व्यवस्था करण्याकरता तयार हो म्हणे, पोराला, ब्राह्मणाच्या पोराला शिकवण्याकरता. हो. राहण्यापासून तो खाण्यापासून. तो विद्यार्थी येतो म्हणे, 2 दिवस राहतो आणि 3ऱ्या दिवशी गेला की येतच नाही. सगळी ब्राह्मण आपला गुन्हा नाही, पण ब्राह्मणाचे पोरं म्हणजे कोणत्या विद्येने पैसा मिळेल. हो 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 हो. मग तिकडंच ओढ आहे सगळा, तिकडंच ओढ आहे. बरोबर. पण फार चांगलं आहे आपल्या संस्थेमुळे. आळंदीला काही वातावरण चांगलं आहे, थोडं पंढरपूरला चांगलं आहे. हो. बाबा, मामासाहेबांचा आणि तुमचा संबंध किती वर्षापर्यंत टिकला?